गेल्या आठवड्याभर उन्हाची तीव्र झळा बसत असल्यामुळे एपीएमसीच्या फळ बाजारात थंडगार रसाफळांना मागणी वाढली आहे। कलिंगड टरबूजाची आवकही सध्या वाढलेली असून सध्या बाजारात टरबूज आणि कलिंगडच्या 100 ते 150 गाड्या आवक सुरू आहे। पनवेल पालिका प्रशासनाने 1.5 वर्षांचा लेखापरीक्षण अहवाल काल विशेष सर्वसाधारण सभेत मांडला। त्यावर सदस्यांनी आक्षेप घेत अनियमितता झाल्याचा आरोप केला। तत्कालीन आयुक्त सुधाकर शिंदे यांच्यावर याबाबत सदस्यांनी ठपका ठेवत त्यांच्याकडून वसुली करण्याची मागणी केली आहे। नवी मुंबई पालिका प्रशासनाने 12 ते 14 वयोगटातील लसीकरणावर भर दिला आणि मार्च अखेरपर्यंत 100% लसीकरण करण्याचं नियोजन करण्यात आलं। तर या वयोगटातील 47,459 लाभार्थी असून आतापर्यंत 10,000 मुलांना लस देण्यात आली आहे। निर्बंध कमी झाल्यामुळे आता वसई विरारमधील सागरी किनारे पर्यटकांच्या गर्दीने फुलून गेलेत, तर हजारोच्या संख्येने पर्यटक तिथे दाखल होत आहेत। मात्र या किनाऱ्यांवर जाणारे रस्ते हे अरुंद आणि वळणावळणाचे असल्याने वाढत्या गर्दीमुळे वाहतूक कोंडी आणि अपघातांची भीती व्यक्त होती। नालासोपारा पूर्वेतील भागात रस्त्याच्या मध्ये उभी केलेली वाहनं रस्त्याच्या कडेला भरवण्यात येत असलेले बाजार त्यामुळे वाहतूक कोंडी होती आणि त्यामुळेच आपत्कालीन परिस्थितीमध्ये सेवा पुरवणारी वाहनं ही या वाहतूक कोंडीमध्ये अडकून पडू लागली आहे। तर पालिका आणि वाहतूक विभागाकडून कोणतीच कारवाई केली जात नसल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे। पालघर तालुक्यामधील केळवे बाजार इथल्या केळवा दंडाखाली टेहळणी बुरुजालगत सीमाशुल्क निवारण अधीक्षक कार्यालयातर्फे बांधकाम करण्यात आले। पुरातत्वीय नियमावलीचे भान न राहता केलेल्या या बांधकामामुळे ऐतिहासिक वास्तूला धोका पोहोचण्याची शक्यता निर्माण झाली आहे। तर याबद्दल इतिहासप्रेमी नाराज असून शासनाकडे तक्रार केलेली आहे। नवीन आर्थिक वर्षामध्ये मुंबईकरांवर मालमत्ता करवाढीचा बोजा पडणार आहे आणि 1 एप्रिलपासून नवीन मालमत्ता कर वसुली करण्यात येणार आहे। यंदा 6,000 कोटींच्या वसुलीचं टार्गेट देण्यात आलंय, तर आतापर्यंत तब्बल 4,600 कोटींची वसुली करण्यात आली। मुंबईमधल्या मास्क मार्शलबाबत पालिकेनं नवं धोरण आखलंय। मास्क न घालणाऱ्या मुंबईकरांवर दंडात्मक कारवाई न करण्याच्या सूचना मार्शलांना देण्यात आल्या। मास्क बंधनकारक जरी असलं तरी दंडात्मक कारवाई करू नये असं सांगण्यात आलं।